सक्षम प्रवीण पाटील. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सक्षम प्रवीण पाटील आहे. मी आता तिसरीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळेवाली. माझ्या भाषणाचे नाव स्वाभिमानी मावळा ऐसाजी कंक. स्वाभिमानी मावळा ऐसाजी कंक विजय सारखी तलवार चालवून गेला. निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. मुठभर माल्यांना घेऊन हजार शीतलांना लुडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी त्याला झुकून मुद्रा केला. मर्दमाता शिबा होऊन गेला. मर्दमाता शिबा होऊन गेल्या. एकच राजे शिवराय माझे कडुले सिंहचे स्वराज्य असे श्रीमंत योगी महाराष्ट्रांचे कुलदैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. प्रसन्न आहे गोलकोंड्याचा. एकदा शिवाजी महाराज गोलकोंड्यात निघाले. पालखीत बसले. मागे पुढे सैन्य. अचानक महाराजांची पालखी थांबली. महाराजांना काही कळले ना. त्यांनी पालखीचा पडदा सरकून बाहेर पाहिलं. रखडंत रंडंत वळवंत म्हणजे गोलकोंड्यात अजून कोसळू. मग पालखी थांबली. तसा शिलेदार धावत आला आणि महाराजांना म्हणाला, महाराज गोलकोंड्याचा बादशाह कुतुबशाह स्वतः आपल्या भेटीला आलाय. महाराजांना आश्चर्य वाटलं. गोलकोंड्यात अजून कोसळू. मग बादशाह येतो. महाराज नदीत गेले. गलावेट घेतली आणि विचारलं, बादशाहजी आपण इथं. तसा गोलकोंड्याचा बादशाह म्हणाला, महाराज हा आमचा जाणता राजा आमच्या मातीत येत आहे. तुमची पावलं आमच्या मातीत लागण्या अगोदर तुमची पायदूर आमच्या मसाला लागावी म्हणून इथं आलो. अरे काय गौरव माझ्या राजाचा. एवढंच नाही, बादशाहने महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजत गजत राजकारणामध्ये घेऊन आला. आगत स्वागत सत्कार सोहळा झाला आणि गोलकोंड्याचा बादशाह आपल्या ऐश्वर्य संपत्ती सामर्थ्य दाखवण्यास निघाले. महाराज हा आमचा खजाना. इथे हिरे मोती माणिक सोनं नाणं राशीच्या राशी. महाराज बघतच आहे. अरे किती ऐश्वर्य किती संपत्ती. महाराज ही आमची अश्वशाला. इथे नानाविधी अश्व तयार केले जातात. महाराज ही आमची अश्वशाला. इथे जातिवंत वड्यांची पैदास केली जाते. आणि महाराज ही आमची हत्तीशाला. हजारांच्या संख्येनं रांगेत उभे असलेले कर्नाटकी आणि बुलंद हत्ती नजर टळत नव्हते. महाराज भारवले पुरते भारवले पण ती महाराजांची भारवलेली नजर पाहून गोलकोंड्याचा बादशाह म्हणाला, तुमच्याकडे आमच्यासारख्या हत्ती असतीलच की. महाराजांना काय सांगले होते करणार. आपल्या सह्याद्रीच्या निंद्या छातीवर हत्ती चालत नाही पण त्याला सांगावं कसं. तसे महाराज म्हणाले, बादशाहजी तुमच्याकडे आमच्यासारखी हत्ती नाहीत परंतु हत्ती सारखी माणसं आहे. तुमच्यासारख्या हत्तीसारखी माणसं आहेत पण त्या हत्तीसारख्या माणसाला एखादा माणूस सोबत आणला का. महाराजांच्या शेजारी येसाजी कुंक उभा होता. महाराजांनी येसाईच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, हा त्यातलाच आहे. तसा बादशाह म्हणाला, महाराज हा हत्तीसारखा हत्तीच्या ताकदीचा. मग महाराज तुमचा येसाजी आमच्या एखाद्या हत्तीशी झुंज जाईल का. येसाजी सहजीस पुढेला आज्ञा देवी. महाराज येसाजी काकामध्ये उतरले. एक हत्ती अधुंद आणि बुलंद हत्ती सामने नजर. त्या धक्काधक्कष्ट चित्कार घुमला आणि माणसाचा कांट्याला बसला. तसा बादशाह म्हणाला, अरे येसाजी नको जास. हे फिर मागई मशीन पोका. पण येसाजी पुढे आला होता. हत्तीच्या सामने काळ टाकला होता. हत्तीचा शेव फिरला. हत्तीने सोंड फिरवली. सोंडीची येसाजी अडकला. गर गर गर. माणसाने मिटले डोले. येसाजी चंपला पण त्याच वेळी विद्युत चमकावी. येसाजी फिरला. अगदी दिशेने उडी मारली. समशेर पावली चालवली. सप सप सप. एक भयंकर चित्कार घुमला. हत्ती दासला. येसाजीच्या चमचेतून रक्त लिहिलं होतं. महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकाच्या हत्तीनं पराभव केला होता. येसाजी जिंकला. तर त्या असणार पाहताच बादशाह भाराला. अरे काय सामर्थ्य काय बहादुरी. बादशाने आपल्या गल्ल्यातला मोठा खंड घालला. येसाईचा समोर ठेवला. हे घ्या तुमच्या बहादूरचे बक्षीस.
मग यासाठी स्वदेश मागत आला. आमचा कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहेत. दुसऱ्यांची कौतुकाची थांब सुद्धा मानायला कधी आपल्या पाठीवर परिस्थिती नाही. निष्ठावान ते निष्ठावंत असते ते राष्ट्रवाद असतं. ते निष्ठावंत असते ते स्वाभिमान जिवंत असतं. म्हणूनच मला असे वाटते राजासह लढा द्यायचे व्हावे आणि मान मोठ्या शर्तीने. पावन महाराष्ट्राची भूमी अमर वीर बैदानाने अमर वीर बैदानाने. जय हिंद. जर जोरदार टाळ्या. सक्षम प्रवीण पाटील ही इयत्ता 3री मध्ये शिकत असणार आहे. छोटासा चिमुकला काय ते भाषण आपल्याला जर 4 वेळे लिहून दिलं ते पाठ करणं कठीण असतं, पण एवढं मोठं भाषण